नोटबंदी को हुए आज देश में पूरे 4 साल हो गए। पंतप्रधान जी आज तक ये नहीं बता पाए कि उन्होंने नोटबंदी का फैसला क्यों लिया और नोटबंदी के फायदे क्या हुए। जो सामने दिखाई पड़ रहा है, पूरी दुनिया को दिखाई पड़ रहा है कि देश जब यूपीए गवर्नमेंट खत्म हुई और नरेंद्र मोदी जी की गवर्नमेंट आई, उसके बाद से लेकर आज तक का देश जो है वो सिर्फ नीचे ही चला गया है। जीडीपी आज इतनी नीचे गई है इसका कोई हिसाब ही नहीं है। नौकरियां लोगों की लगभग करोड़ों के नौजवानों की नौकरियां जा चुकी है। उसके अलावा जो छोटे धंधे करने वाले लोग थे तबाह हो गए और कुछ कॉर्पोरेट के जो लोग हैं सिर्फ वो ही जो है पनाह रहे हैं, आगे बढ़ने का काम कर रहे हैं। देश में छोटे छोटे उद्योग करने वाले, छोटी छोटी दुकान करने वाले, छोटी छोटी फैक्ट्री करने वाले, ये सब के सब जो है तबाह हो गए। इकोनॉमी को पूरी तरीके से डैमेज कर दिया और कोई जवाब ही नहीं दे रहे। कोई सवाल जो पूछता है उसके ऊपर कार्रवाई हो जाती है। कोई चैनल अगर सवाल पूछता है तो चैनल को बंद करने का काम करते हैं। कई एंकर जो है वो आज घर में बैठे हुए हैं। उसके अलावा जो लोग लाइन में खड़े थे, जिन्होंने अपनी जान अपने ही पैसे निकालने के लिए गंवा दी, उनके साथ भी आज तक कोई न्याय नहीं हुआ। यूं तो अगर कोई हादसा हो जाता है तो हमारी महाराष्ट्र सरकार जो है कोई बिल्डिंग गिर जाती है तो उसको पैसे देने का काम करती है, लेकिन केंद्र सरकार में जो लोग लाइन में खड़े खड़े मर गए अपने खुद के पैसे निकालने के लिए, उसके साथ भी न्याय नहीं दे पाए। पड़ोसी देशों के साथ भी रिश्ता इतना बिगाड़ रखा है कि कुछ कहने की बात ही नहीं है। हमारे अंदर जो आने के बात तो छोड़िए, जो हमारी नजरों से डरते थे, आज वो देश भी हमारे सामने जो है खड़ा है। हमारे देश के अंदर जो आके वॉचमैनी किया करते थे, चौकीदारी का काम करते थे, वो नेपाल जो है आज हमसे आंख में आंख मिलाने का काम कर रहा है। उसका कारण यह है कि वो देश का नेतृत्व जो है वो ठीक हाथ में नहीं है। दबाव देना होगा, नरेंद्र मोदी जी को बताना होगा, उनकी सरकार को बताना होगा कि नोटबंदी करके क्या फायदा हुआ। जो काले धन लाने की बात की थी, जो काले धन की लोगों में बांटने की बात की थी, जो बाद में जुमला बन गया, लेकिन जुमला बोलने से खत्म नहीं होगी, वो जवाबदारी उनको लेनी होगी और देश के सामने ये आके उनको बताना होगा कि क्या फायदे हुए, सिवाय नुकसान के, लोगों के तबाह किए और कुछ सामने दिखाई नहीं देगा। या दिवशी मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला होता, तो पण रात्रीचा अचानक। आणि आता 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत। तेव्हा मोदी सरकारने सांगितलं होतं की म्हणजे देशाच्या सुधारणेबाबत बोलले होते आणि आश्वासन दिलं होतं की असं जर झालं नाही तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, परंतु आतापर्यंत तसं काही झालेलं नाहीये। जेव्हा नोटबंदीचा निर्णय मोदी सरकारने घेतला तेव्हा गोरगरीब हा रांगेमध्ये उभा होता। त्याच्यामध्ये वृद्ध होते, ज्येष्ठ नागरिक होते, आजारी होते, महिला होत्या, काही मुलंसुद्धा उभे होते आणि ते उपाशी तापाशी ताणलेले पूर्ण दिवस ते रांगेमध्ये उभे होते। आणि ह्या नोटबंदीमुळं दुष्परिणाम ह्याचे जे आहेत ते आजपर्यंत गोरगरीब भोगत आहे। आणि हे सरकार श्रीमंताच्या तर खिसे भरत आलेली आहे, श्रीमंताच्या बाजूने आहे, गरिबांचे खिसे तर मोकळे करण्यात आलेले आहेत। आणि त्याचे परिणाम म्हणजे बेरोजगारी, उद्योगधंद्यांवर परिणाम झालेला आहे। तर मोदी सरकारने या असफल आणि आता ताई नोटबंदीच्या निर्णयासाठी देशाची माफी मागावी आणि त्यांच्या या नोटबंदीच्या निर्णयाला मी जाहीर निषेध करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। बरोबर 4 वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नोटबंदी जाहीर केली रात्री 8 वाजता। आणि या नोटबंदीमध्ये एका तऱ्हेचं लोकांवर एक आर्थिक संकट निर्माण झालं। नोटबंदी ज्या उद्देशासाठी केली ते उद्देश एकही सफल झाले नाहीत। त्या उलट लोकांच्या आपत्ती झाली, धंदे उडाले, संसार उद्ध्वस्त झाले। एवढंच नव्हे तर नोटबंदीच्या काळामध्ये 100-125 माणसं जी बँकेच्या लाईनीमध्ये उभी राहिली त्यांच्या लोकांना मृत्यू देखील आला। या आपत्तीमध्ये जीवन विस्कळीत झालं, उद्योगधंदा विस्कळीत झाले, व्यक्तिगत जीवन विस्कळीत झाली, अर्थव्यवस्था ध्वस्त झाली। खरं म्हणजे देशाच्या दिशेने हा अत्यंत काळा दिन आहे। ही देशावरची फार मोठी आपत्ती आहे। या आपत्ती दिनानिमित्त मी केंद्र सरकारचा निषेध करतो आणि लोकांना या सगळ्या संकटातून जे झेलावं लागलं त्या लोकांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो। धन्यवाद। सामान्य लोकांचा
परिवारांचा कोणताही विचार न करता त्यांनी ही नोटबंदी जाहीर केली. त्यात 500 आणि 1000च्या नोटा त्यांनी त्याच्यावरती बंदी आणली. जे की सामान्य लोक एक पैसा जमा करून ते आपल्या परिवारासाठी ठेवतात, त्या लोकांच्या रांगा बँकेच्या बाहेर लागल्या. लोकांनी तो पैसा सगळा जमा केला बँकेमध्ये. मला सांगा, त्याचा फायदा यांनी शेतकऱ्यांसाठी किंवा छोट्या उद्योगांसाठी कर्जमाफीसाठी उपयोग न करता मोठे मोठे उद्योगपती आहेत त्यांच्या कर्जमाफीसाठी तो पैसा उपयोगी आणला. नरेंद्र मोदीजींनी कधीही सामान्य लोकांचा विचार केला नाही. या गोष्टीला आता 4 वर्ष झाले. याच्यामध्ये त्यांनी दिलेली आश्वासनं ही सगळी फेल गेलेली आहेत. कोणतंही आश्वासन त्यांनी पुरं नाही केलं आणि आत्तापर्यंत जेवढ्याही समस्या आल्या त्याच्यात त्यांनी योग्य कुठलाही पर्याय न काढता यांनी आज आपल्या जनतेला अशा परिस्थितीत आणून ठेवलेलं आहे की लोकांनी फक्त आणि फक्त आत्महत्या करावी. त्यांनी कुठल्याही प्रकारचं नियोजनबद्ध काम आत्तापर्यंत केलेलं नाही आहे आणि याचा सगळ्यात मोठा फटका हा सामान्य जनतेला भेटलेला आहे. मला त्यांना अशी विनंती करायची आहे की त्यांनी ह्या नोटबंदीचा उपयोग तर लोकांना काही तर झालाच नाही, तर मला असं वाटतं त्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे आणि आमची सर्वांची हीच मागणी आहे, सामान्य जनतेची ही मागणी आहे की तुम्ही यासाठी माफी तरी मागा जनतेची. धन्यवाद. आज से 4 साल पहले आज ही के दिन रात के 8 बजे हमारे पंतप्रधान जी माननीय नरेंद्र जी मोदी ने नोटबंदी का ऐलान किया था. उन्होंने कहा था कि 500 और 1000 के नोट अब लीगल टेंडर नहीं रहे. जब से हम देखते हैं नोटबंदी हुई है, देश की अर्थव्यवस्था में काफी गिरावट आ गई. देश में बेरोजगारी बढ़ गई, देश में मंदी छा गई. बाजार में जो पहले रौनक थी वैसी रौनक आज तक वापस नहीं आई है. नोटबंदी की वजह से बेरोजगारी बढ़ गई, बाजार में रौनक चली गई, लोगों को काफी परेशानियों का सामना करना पड़ा. अपने ही पैसे निकालने के लिए लोगों को लाइनों में खड़ा रहना पड़ा. काफी लोगों की तो जानें भी चली गई. करीबन 100 से भी ज्यादा लोग इसमें मारे गए. आरबीआई ने भी हमें बताया है कि करीबन 99% नोट जो है वो वापस आ गए. तो हमारे पंतप्रधान जी ने 4 वजह बताई थी नोटबंदी करने की. उसमें से पहली वजह थी कि काला धन खत्म हो जाएगा. दूसरी वजह उन्होंने बताई थी कि आतंकवादियों को पैसा नहीं मिलेगा. तीसरी वजह बताई थी कि नकली जो नोट यानी कि नकली पैसा जो है वो खत्म हो जाएगा. और चौथी वजह उन्होंने बताई थी कि टैक्स की चोरी बच जाएगी. क्या ये चारों जो वजह उन्होंने बताई थी वो सक्सेसफुल हुई है? नहीं हुई है. नोटबंदी पूरी तरह से फेल हो गई है. नोटबंदी की वजह से हमारे देश की अर्थव्यवस्था में काफी गिरावट आ गई. जीडीपी भी नीचे आ गया है. नोटबंदी की वजह से काफी उद्योग, काफी व्यापारी उनको अपना काम धंधा बंद करना पड़ा. नरेंद्र जी मोदी ने नोटबंदी का अपयश देखते हुए आम जनता से माफी मांगनी चाहिए, यही हम निवेदन करते हैं. जय हिंद, जय भारत. आपने वह बंदर की कहानी तो सुनी ही होगी कि एक बंदर को हरे भरे बागीचे को संवारने की जिम्मेदारी दी गई और बंदर ने क्या किया, हर पेड़ को उखाड़ उखाड़ के उसकी जड़ देख के उसके हिसाब से पानी देने की सोची. यही दुर्दशा कुछ हमारे देश के साथ भी हुई. हमारे देश की अर्थव्यवस्था, हमारी जीडीपी जहां +9 पर थी उसे आज हम -24 पर लेके आ गए हैं. हमारे नोटबंदी की आज 34 वर्षगांठ है, या हम कहें ये हमारी बर्बादी के रास्ते पे चलने का 4था वर्ष है. आज हमारे सभी मध्यम वर्ग, निम्न वर्ग जिनको नोटबंदी की वजह से इतनी भारी आर्थिक परिस्थिति का सामना करना पड़ा. नोटबंदी का सबसे बड़ा प्रभाव हमारे छोटे उद्योगों पर पड़ा और जो खुदरा व्यापारी थे उनके ऊपर पड़ा, क्योंकि जो रोज का काम कैश में किया करते थे वहां अचानक उन्होंने नोटबंदी करके सभी को कैशलेस बना दिया. किसी के पास पैसा नहीं था और वह अपना काम करे कैसे, छोटे उद्योग चले कैसे. मोदी जी ने सिर्फ अपने 4 यारों के बारे में सोचा और पूरा जो पैसा था वो उठा के हमारे अर्थव्यवस्था उन 4 लोगों के हाथों में देने का प्रयत्न किया
और जो हमारे छोटे छोटे उद्योग थे, जो रोज कमाते थे, रोज खाते थे, उनको आज मोदी जी रास्ते पर लेके आ गए। उन्होंने ना कुछ सोचा, ना कोई विचार किया, रात के 8 बजे आए और उन्होंने घोषणा कर दी कि 12 बजे से नोटबंदी हो रही है। ना नोटबंदी से काला धन आया भारत में और ना ही नोटबंदी से हमारे अर्थव्यवस्था का कोई उद्धार हुआ। लेकिन आज हमारी जीडीपी -24 पे लाके आज मोदी जी ने भारत को कहां पे खड़ा कर दिया, यह आप सब देख ही रहे हैं। हम सिर्फ यही कहना चाहते हैं, मोदी जी आप जो चंद लोगों के लिए पूरे देश को बर्बाद करते जा रहे हैं, गलत नीतियों पे नीतियां लगाते जा रहे हैं। मोदीजींनी रात्री 8 वाजता अचानकपणे टीव्हीवरून रात्री 12च्या नंतर 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली। त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचे पूर्ण चित्रच बदलून गेले। डिसेंबर 16 मध्ये 8.6% असणारा विकसता जीडीपी मार्च 2020 मध्ये 3.1%वर आला। शेतकरी, कष्टकरी, कामगार, हातावर पोट असणाऱ्या एक ना अनेक क्षेत्रातील 40 कोटी लोकांचा रोजगार या नोटबंदीने हिरावून घेतला। नोटा बदलण्याकरता लोकांच्या रात्रंदिवस रांगा बँकांच्या समोर उभ्या असलेल्या आपण पाहिल्या आणि त्यातच निष्पाप सुमारे 100हून अधिक लोकांचा बळी गेला। याला जबाबदार कोण हो? तर फक्त आणि फक्त मोदीजीच। काळा पैसा, कॅशलेस इंडिया, आतंकवाद थांबवण्याकरता नोटबंदी अशा गोष्टी सांगून नोटबंदीचे समर्थन करण्याचा केविलवाणा प्रयत्न मोदीजी व त्यांच्या समर्थकांकडून केला गेला, परंतु तो देखील निष्फळ ठरला। हे सर्व करून अर्थव्यवस्थेचे ते 3-13 वाजलेले पाहायला मिळाले आणि रिझर्व्ह बँक तिची विश्वासार्हता देखील गमावून बसली। एवढे सर्व करून साध्य काय झाले तर आजच्या दिवसाला लोकशाहीतील काळा दिवस ही नवीन ओळख मोदीजींनी दिली। मोदी सरकारने असफल आणि हुकुमशाही मार्गाने केलेल्या नोटबंदीच्या निर्णयाकरिता देशाची माफी मागावी हीच या दिवसाच्या निमित्ताने माफक अपेक्षा। धन्यवाद। 2014ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्यानंतर त्यांनी एक मोठा जो काळा निर्णय घेतला, म्हणजे ते काळेच निर्णय घेत आहेत, पण त्यामध्ये जो मोठा निर्णय होता तो नोटबंदीचा। आज त्याला 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत, पण या नोटबंदीतून मोदी यांनी नेमकं साध्य काय केलं किंवा त्यांचा जो उद्देश होता तो सफल झाला का, याबाबत मोदी कुठेही कुठल्याही जाहीर सभेत किंवा कुठल्याही मुलाखतीत, पत्रकार परिषद तर सोडूनच द्या, ते तर ते काही घेतच नाही, पण कुठेही त्यांनी याबद्दलची वाच्यता केलेली नाही। आणि या नोटबंदी हा जो निर्णय होता तो भारतीय अर्थव्यवस्थेला उतरंडीला नेणारा एक महत्वपूर्ण निर्णय मोदी यांनी घेतलेला होता। त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था नेस्तनाबूत, आज जी भारतीय अर्थव्यवस्था नेस्तनाबूत झालेली दिसते, त्यामध्ये नोटबंदीचं योगदान फार मोठं आहे। पण या नोटबंदीमध्ये ज्यावेळी रात्री 8 वाजता मोदी यांनी भाषण केलं आणि नोटबंदी जाहीर केली, त्यावेळी दुसऱ्या दिवशीपासून अनेक लोक रांगेत लागले आपले पैसे बदलायला। पण या रांगेमध्ये कोणीही तुम्हाला करोडपती माणूस दिसलेला नाही, कोणी अदानी नाही, कोणी अंबानी नाही किंवा कुठल्याही करोडपती माणसाचा यामध्ये मृत्यू झालेला नाही, पण सामान्य लोक दिवसभर रांगेत लागून मृत्युमुखी पडले। पण त्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी कधीही कुठल्याही संवेदना व्यक्त केलेल्या नाहीत। आणि काळं धन, काला पैसा जमा व्हायला पाहिजे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला असं जे मोदी आणि भाजप सांगतात, त्यातून सुद्धा नंतरच्या काळामध्ये या पूर्ण निर्णयाचं समीक्षा केली किंवा पुनरावलोकन केलं तर हे लक्षात आलेलं आहे की आरटीआय कायद्यानुसार अनेकांनी जेव्हा ही माहिती काढली की नेमका नोटबंदीतून किती पैसा सरकारकडे परत आला, तर त्यामध्ये 99% जो पैसा होता तो परत आला। तर मोदी यांनी या निर्णयाने नेमकं मिळवलं काय आहे? आणि शेवटी या नोटबंदीमुळे त्या काळामध्ये अनेक मुलींचे जे लग्न होते ते तुटलेले आहे, वेळेवर त्यांचे लग्न झालेले नाहीत। अनेक गोष्टींसाठी लोकांना पैला मोहताज व्हावं लागलं आणि त्याचा मानसिक त्रास लोकांना झाला आणि त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे। त्याबद्दल नरेंद्र मोदी देशाची माफी मागणार आहेत का? म्हणून आज या नोटबंदीला 4 वर्ष पूर्ण झाल्याने एक सामान्य नागरिक म्हणून माझी मागणी आहे की नरेंद्र मोदी तुम्ही देशाची माफी मागितली पाहिजे। माफी मागा मिस्टर मोदी, हे मला आज म्हणायचं आहे। धन्यवाद।